साधु साधु साधु। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। आज आपण ज्या सुत्ताचा उपदेश करणार आहोत, जो अभ्यास करणार आहोत, तो भगवान बुद्धाचा उपदेश, ही वाणी जे श्रवण करणार आहोत त्या सुत्ताचं नाव आहे मल्लिका सुत्त। अंगुत्तरी निकाय यामधले हे सूत्र आहे। स्त्रियांमध्ये जो फरक असतो वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, रूपामध्ये, याबद्दल भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे। स्त्रियांना 4 प्रकारच्या ज्या संपत्ती प्राप्त होतात त्या कशामुळे होतात आणि होत नाही तर कशामुळे होत नाही, याबद्दल भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे। मल्लिका देवीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान बुद्धांनी ही देशना केलेली आहे। तर आज आपण या देशनेचा अभ्यास करूया। एके समयी भगवान श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडकाच्या जैतवनामध्ये विहार करीत होते। त्यावेळेस मल्लिका देवी जेथे भगवान होते तेथे गेली आणि जवळ जाऊन भगवान बुद्धांना अभिवादन करून एका बाजूला बसली। एका बाजूला बसलेली जी मल्लिका देवी भगवान बुद्धांना म्हणाली, भगवान बनते, याचे काय कारण आहे, काय हेतू आहे की कुणी एखादी स्त्री दिसायला दुर्वर्ण असते, कुरूप असते, वाईट चेहऱ्याची असते, दरिद्री असते, तिच्या स्वतःच्या म्हटल्या जाऊ शकणाऱ्या वस्तू तिच्या जवळ नसतात, अल्पभोग्य सामुग्रीयुक्त असते, नातेवाईकसुद्धा अधिक नसते। बनते, याचे काय कारण आहे, काय हेतू आहे की कुणी एखादी स्त्री दुर्वर्ण असते, कुरूप असते, वाईट चेहऱ्याची असते, परंतु धनवान असते, महान संपत्तीशालिनी असते, पुष्कळ भोग्य सामुग्रीयुक्त असते, तसेच तिचे नातेवाईक सुद्धा पुष्कळ असतात। पुन्हा ती मल्लिका देवी भगवान बुद्धाला विचारतात, बनते, याचे काय कारण आहे, याचा काय हेतू आहे की कुणी एखादी स्त्री दिसायला खूप सुंदर असते, सुस्वरूप असते, फारच आकर्षक वर्णाने युक्त असते, परंतु दारिद्र्य असते, तिच्या स्वतःच्या म्हटल्या जाऊ शकणाऱ्या वस्तू तिच्या जवळ नसतात, अल्पभोग्य सामुग्रीयुक्त असते, नातेवाईकसुद्धा अधिक नसतात। पण ते याचे काय कारण आहे, काय हेतू आहे की कुणी एखादी स्त्री सुंदर असते, सुस्वरूप असते, फारच आकर्षक वर्णाने युक्त असते, त्याचबरोबर धनवान पण असते, महान संपत्तीशालिनी असते, पुष्कळ भोग्य सामुग्रीयुक्त असते, तसेच तिचे नातेवाईकसुद्धा भरपूर पुष्कळ असतात। या 4 प्रकारच्या स्त्रियांबद्दल मल्लिका देवीने भगवान बुद्धाला विचारणा केली। याचे कारण काय, या 4 प्रकारच्या ज्या स्त्रिया सांगितलेल्या आहे
त्याबद्दल कारण विचारले की काय कारण आहे. भगवान बुद्ध मल्लिकाला उत्तर देतात की मल्लिका, कुणी एखादी स्त्री क्रोधी स्वभावाची असते. पहिल्या स्त्रीबद्दल भगवान बुद्ध उपदेश करतात की एखादी स्त्री क्रोधी स्वभावाची असते, अशांत चंचल स्वभावाची असते, तिला थोडीशी गोष्टसुद्धा लागत असते, ती क्रोधित होत असते, रागावून उभी राहत असते, कठोर होत असते, ती कोप, द्वेष तसेच असंतोष प्रकट करीत असते. ती एखाद्या श्रमणा ब्राह्मणाला अन्न, पेय पदार्थ, वस्त्र, वाहन, माला, गंध, विलेपन, शयनासन, आवास, निवास तसेच तेलबत्ती देणारी नसते. ती काहीही दान करणारी नसते. ती उलट हेवा करणारी असते, ती ईर्ष्या करणारी असते. दुसऱ्यांना मिळणाऱ्या लाभ, सत्कार, गौरव, मान्यता, वंदना तसेच पूजा इत्यादी विषयामध्ये ती जळत असते, द्वेष करीत असते. म्हणून ती बुद्धाची वैरिणी असते. धार्मिक क्षेत्रामध्ये जे एकमेकांना जळतात, वैर करतात, ते सरळ सरळ बुद्धाची वैरिणी होत असते, बुद्धाची वैर असते. जर ती तेथून च्यूत होऊन, तर तिथून तिला जर मरण आले आणि मृतपाय झाली, तेव्हा जर पुन्हा दुसरा जन्म जर तिला स्त्रीचाच मिळाला, तर ती ज्या ज्या ठिकाणी जन्मग्रहण करते त्या त्या ठिकाणी ते दुर्वर्ण, कुरूप, दिसायला वाईट चेहऱ्याची आणि दारिद्र्य असते. तिच्या घरात भोजनाची सोय नाही, कोणत्या वस्तूची सोय नाही, या प्रकारे दारिद्र्य असते. तिच्या स्वतःच्या म्हटल्या जाऊ शकणाऱ्या वस्तू तिच्याजवळ नसतात. अल्पभोग्य सामुग्रीयुक्त असते. तिच्या उपभोगाची सामुग्रीसुद्धा थोडीशी असते. तसेच तिचे नातेवाईकसुद्धा तिला पुष्कळ नसतात, थोडेफार असतात, कमीत कमी असतात. या प्रकारे पहिल्या प्रकारची स्त्री आहे. या कारणामुळे ती दुर्वर्ण असते, ती निर्धन असते, नातेवाईकसुद्धा नसतात, भोग्य सामुग्रीसुद्धा नसते. या कारणाने, क्रोधामुळे तिला रंग सावळा मिळाला. ती कोप करत असल्यामुळे तिला भोग्य वस्तू मिळाल्या नाही. ती दान न दिल्यामुळे तिला ऐश्वर्य संपत्ती मिळाली नाही. ती सर्वांना घेऊन आपल्या दानामध्ये किंवा कोण्या कार्यामध्ये सहभागी करत नसल्यामुळे तिला नातेवाईक मिळाले नाही. या प्रकारे तिला हर जन्मामध्ये 4 संपत्ती मिळत नसतात. या क्रोधामुळे, ईर्षेमुळे, द्वेषामुळे आणि दान न केल्यामुळे या प्रकारे ती 4 संपत्तीपासून वंचित राहत असते. दुसऱ्या प्रकारची स्त्री भगवान बुद्ध तिच्याबद्दल सांगतात, मल्लिके, कुणी एखादी स्त्री क्रोधी स्वभावाची असते, अशांत चंचल स्वभावाची असते, तिला थोडीशी गोष्टसुद्धा लागत असते, त्या गोष्टीमुळे, त्या शब्दामुळे क्रोधित होत असते, रागावून उभी राहत असते, कठोर होत असते, ती दुसऱ्याचा कोप करत असते, ती दुसऱ्याच्या नुकसानाची भावना करत असते, श्राप देत असते, द्वेष तसेच असंतोष प्रकट करीत असते. परंतु ती एखाद्या श्रमण ब्राह्मणाला अन्न, पेय पदार्थ, वस्त्र, वाहन, माला, गंध, विलेपन, शयनासन, आवास तसेच निवास देणारी असते, त्याला तेलबत्ती देणारी असते. ती मत्सरी नसते, कुणाचाही धार्मिक कार्यामध्ये किंवा दान कर्मामध्ये हेवा करणारी नसते. दुसऱ्यांना मिळणाऱ्या लाभ, सत्कार, गौरव, मान्यता, दुसऱ्याचा जर कुणी गौरव केला, कुणी लाभ दिला, तर त्या लाभ सत्कारामध्ये ती अजिबात कुणालाही जळत नसते. कुणाला वंदना येत असेल, कुणी वंदनेमध्ये अग्र असेल, ती वंदना करत असेल, तर त्यामध्ये सुद्धा ती जळत नाही, तिचा हेवा करत नाही. पूजा आदी या विषयामध्ये ती कुणाचा हेवा करत नाही, जळत नसते आणि ईर्ष्या बाळगत नसते. या प्रकारे ती द्वेष करीत नसते, म्हणून ती बुद्ध वैरिणी होत नसते. अशा प्रकारची स्त्री जर तिथून
मरण पावली आणि दुसरा जन्म जर तिला स्त्रीचाच मिळाला तर ती ज्या ज्या ठिकाणी जन्मग्रहण करीत असते त्या त्या ठिकाणी ती दुर्वर्ण होते, कुरूप होते, वाईट चेहऱ्याची होते, परंतु धनवान होते. धनवान म्हणून जन्माला येते, महान संपत्तीशालिनी असते, पुष्कळ भोग्य सामुग्रीयुक्त असते, तसे तिचे नातेवाईकसुद्धा पुष्कळ असतात. या प्रकारची दुसऱ्या प्रकारची स्त्री आहे. तिसऱ्या प्रकारच्या स्त्रीबद्दल भगवान बुद्ध सांगतात की मल्लिका, कुणी एखादी स्त्री क्रोधी स्वभावाची नसते, तिला क्रोधच येत नाही. तिसऱ्या प्रकारच्या स्त्रीला क्रोध येत नाही, शांत स्वभावाची असते. पुष्कळ बोलले, कितीही बोलले तिला तरी ती लागून घेत नाही, तिला लागत नसते, क्रोधित होत नसते. तेवढे बोलणे ऐकल्यावरही तिला क्रोध येत नाही, ती रागावून उभी होत नाही आणि कठोरतेनं कुणाला पुन्हा जास्तीचे शब्द बोलत नसते. कुणी बोललंय, क्रोधित झालं, रागावलं तरी ती कोप करत नसते, कुणाला श्राप देत नसते, नुकसानाची भावना करत नसते, द्वेषाने वागत नसते, ती द्वेष करत नसते, असंतोष प्रगट करीत नसते. मला खुशी झाली नाही तुमच्यामुळे, नाराजगी झाली, अशा प्रकारे ती प्रगट करीत नसते. परंतु ती एखाद्या श्रमण वा ब्राह्मणाला अन्न, पेय पदार्थ, वस्त्र, वाहन, माला, गंध, विलेपन, शयनासन, आवास, निवास तसेच तेलबत्ती देणारी सामुग्री देणारी नसते. ही सामुग्री देत नाही. या प्रकारची स्त्री आहे. कोणत्याही श्रमण ब्राह्मणाला कोणतीच वस्तू देणारी नसते. ती मत्सरी, ईर्ष्यालू असते, म्हणजे हेवादावा करणारी असते, तिरस्कार करणारी असते. दुसऱ्यांना मिळणाऱ्या लाभ, सत्कार, गौरव, मान्यता, वंदना तसेच पूजा इत्यादी विषयामध्ये ती जळत असते. जलनपणाची भावना तिच्यामध्ये उत्पन्न होत असते. द्वेष करीत असते. दुसऱ्याचा द्वेष केल्यामुळे ती बुद्धाची वैरिणी होत असते. धार्मिक कार्यामध्ये ते द्वेषानं वागतो, हेवादावा करतो, ती बुद्धाची वैरिणी होत असते. जर ती तिथून मृतपाय झाली आणि मृतपाय होऊन जर समजा तिला पुन्हा स्त्रीचा जन्म मिळाला तर स्त्रीचा जन्म ग्रहण करीत असेल तर तेथे ती सुंदर असते, तिला सुंदरता मिळते, कारण ती क्रोधी नसल्यामुळे. ती क्रोधी स्वभावाची नसल्या कारणाने तिला सुंदरता प्राप्त होत असते, सुंदर जन्माला येत असते. स्वरूप असते, सुंदर चेहऱ्याची, आकर्षक असते, फारच आकर्षण रंगाने युक्त असते. परंतु दान न केल्यामुळे तिला तिच्या घरामध्ये दारिद्र्य असते. तिच्या स्वतःच्या म्हटल्या जाऊ शकणाऱ्या भोग्य वस्तू तिच्याजवळ नसतात. अल्पभोग्य सामुग्रीयुक्त असते. थोडंसं साहित्य, थोड्याशा वस्तू खाण्यापिण्याच्या तिच्याजवळ असतात. तिला नातेवाईकसुद्धा जास्त नसतात, कारण तिने दान दिलं नाही. ह्या पूजा अर्चा यामध्ये भगवान बुद्धाच्या या धार्मिक कार्यामध्ये ती दुसऱ्याला जळत होती, त्यामुळे तिला नातेवाईक जास्त बनले नाही. आपल्या दानामध्ये, आपल्या पुण्यकर्मामध्ये ती सहभागी करू शकली नाही. अनेक लोकांना त्यामुळे तिला नातेवाईक मिळू शकले नाही. चौथ्या प्रकारची स्त्री भगवान बुद्धाने तिच्याबद्दल सांगितले, भगवान मल्लिके, कुणी एखादी स्त्री क्रोधी स्वभावाची नसते. ही चौथ्या प्रकारची स्त्री क्रोधी नाही आहे, शांत स्वभावाची आहे. पुष्कळ बोलले तरी तिला लागत नाही, लावून घेत नाही, आणि बोललं कोणीतरी क्रोधित होत नाही, क्रोधित होऊन उठत नाही. क्रोध, द्वेष तसेच असंतोष प्रगट करीत नसते. कितीही कोणी बोललं तरी ती नाराज होत नसते, दुःखी होत नसते, अशांत होत नसते, विचलित होत नसते. ती चंचल स्वभावाची नसते. म्हणून ती एखाद्या श्रमणा ब्राह्मणाला
अन्न पेय पदार्थ वस्त्र वाहन माला गंध विलेपन शयनासन आवास निवास तसेच तेलबत्ती देणारी असते। ती भिक्षूंना बनते लोकांना साधू संतांना जे कोणी गरजू आहे अशांना ती मदत करणारी असते। मत्सरी नसते, हेवा दावा कुणाचाही करत नसते। दुसऱ्याला मिळणारा लाभ सत्कार गौरव मान्यता वंदना तसेच पूजा इत्यादी विषयामध्ये ती जळत नसते। द्वेष करीत नसते, बुद्ध वैरिणी नसते। द्वेष करत नसले, धार्मिक लोकांचा द्वेष करत नसल्यामुळे बुद्धाची वैरिणी नसतो। बरेच लोकांना पुढे पुढे करतो किंवा सेवा करतो भिक्षूंची, वंदना पूजा पूर्ण मुखोगत आहे, दान धर्म करत राहते म्हणून तिचा जळतात। ही कधीपासून करते माहीत आहे। अशा प्रकारे जल्लोकपणा ज्या लोकांमध्ये असते ते बुद्धाचे शत्रू असतात, ते वैर पाळणारे असतात। म्हणून अशा प्रकारचे लोक ते योग्य नसतात। म्हणून ते यामध्ये लिप्त होणारी नाही आहे, दुर्गुणाला धारण करणारी नाही आहे, कुणाचा द्वेष बाळगणारी नाही आहे। त्या कारणामुळे ती जिथे जिथे जन्मग्रहण करते, इथून मरण पावल्यानंतर जिथे जिथे तिचा जन्म होते तिथे तिथे ती सुंदर आकर्षक सुस्वरूप फारच आकर्षणाने रंगाने युक्त असते। त्याचबरोबर ती धनवान असते, महान संपत्तीशालिनी असते, पुष्कळ भोग्य सामुग्री तिच्याजवळ असते, तसे तिचे नातेवाईक पण भरपूर असतात। कारण ती अनेक लोकांसोबत हेवा दावा करणारी नाही आहे, तिरस्कार करणारी नाही आहे, जळणारी नाही आहे। त्यामुळे नातेवाईक भरपूर तिला प्राप्त होत असतात, पुष्कळ नातेवाईक असतात। या प्रकारे चौथ्या प्रकारची स्त्री, या 4 प्रकारच्या स्त्रिया आहे मल्लिके। याचे हे कारण आहे, याचा हा हेतू आहे की कुणी एखादी स्त्री दुर्वर्ण असते, कुरूप असते, तसेच तिचे नातेवाईक सुद्धा अधिक असतात दुर्वर्ण। या प्रकारे 4 प्रकारच्या स्त्रियांबद्दल वर्णन केलेलं आहे। भगवंतानी असे म्हटल्यावर मल्लिका देवीने भगवंताला असे म्हटले, बनते कारण की मी पूर्वजन्मामध्ये क्रोधी स्वभावाची होती। तिने मान्य केलं की मी क्रोधी स्वभावाची होती, कारण या जन्मामध्ये तिचा रंग जे आहे सावळा आहे, काळा आहे। त्यामुळे तिने मान्य केलं की मी क्रोधी स्वभावाची असल्या कारणाने या जन्मामध्ये मला शरीर सावळं मिळालेलं आहे। पूर्वजन्मात मी क्रोधी स्वभावाची होती, चंचल स्वभावाची होती, थोडीशी गोष्ट सुद्धा कोणी बोललं तरी मला लागत होती। त्या गोष्टीमुळे, त्या शब्दांमुळे मी क्रोधित होऊन उठून उभी होत होती, फार कठोर होत होती। एकाने 4 शब्द बोलला तर मी 10 शब्द बोलणारी, म्हणजे त्याचं प्रतिउत्तर देणारी होती। क्रोधाच्याच भावनेत मी उत्तर द्यायचे। मी कोप तसेच द्वेष तसेच असंतोष प्रगट करणारी होती, दुसऱ्याच्या नुकसानाची भावना करणारी होती, त्याचा नेहमी द्वेष पाळणारी होती, आणि मी नाराजगी प्रगट करणारी होती, मी अशांत होणारी होती। म्हणून मी आता दुर्वर्ण आहे, कुरूप आहे, वाईट चेहऱ्याची आहे म्हणते, कारण की मी पूर्व जन्मामध्ये श्रमण अथवा ब्राह्मणांना अन्न पेय पदार्थ वस्त्र वाहन माला गंध विलेपन शयनासन आवास तसे तेलबत्ती इत्यादी सामुग्री दिली। मी भगवान बुद्धाला, भिक्खू संघाला, कोणत्याही श्रमणा ब्राह्मणाला मी या प्रकारे दान दिलेलं आहे। वाहन, तेलबत्ती, पेय पदार्थ या प्रकारे मी मदत केलेली आहे। म्हणून आता मी धनवान आहे। धन संपत्ती कशामुळे मिळते? दान दिल्यामुळे मिळते। हे यामधून सिद्ध होते। दान दिल्याशिवाय धनसंपत्ती प्राप्त होत नाही। अनेक लोक दारिद्र्यामध्ये जीवन जगतात, कारण त्याने पूर्वीही दान केलेलं नाही आणि आताही त्याला दान करण्यासाठी त्याच्याजवळ सामुग्री नाही। परंतु मल्लिका म्हणते की मी पूर्वी श्रमण ब्राह्मणांना दान केलं होतं, त्यामुळे मला आज धन भरपूर आहे, धनवान आहे।
महान संपत्तीशालिनी आहे, पुष्कळ भोग्य सामुग्री सुद्धा आहे, उपभोगाच्या वस्तू माझ्याजवळ भरपूर आहे, त्या सामुग्रीने मी युक्त आहे बनते, कारण की मी हेवा दावा करणारी नव्हती. भोग्य सामुग्री केव्हा मिळते? जेव्हा आपण कोणाचा हेवा करत नाही, तिरस्कार करत नाही, तेव्हा या साऱ्या भोग्य वस्तू आपल्याला सहजरित्या प्राप्त होते आपल्या कर्मामुळे. या प्रकारे मी मत्सरी नव्हती, कोणाचा हेवा दावा करणारी नव्हती. दुसऱ्यांना मिळणारा लाभ, सत्कार, गौरव, मान्यता, वंदना तसेच पूजा इत्यादी विषयामध्ये मी जळत नव्हती. कुणालाही या पुण्यकर्म करत असताना जळत नव्हती. ती करत आहे, चांगली गोष्ट आहे, त्यांच्याकडून होते ते करत आहे, त्यांची प्रशंसा करत होती, त्यांच्या या कार्यावर दुःखी होऊन जळत नव्हती, हेवा करत नव्हती, ना द्वेष करत होती. त्यामुळे मी बुद्धाची वैरिणी नव्हती. लोकांचा द्वेष करत नाही, धार्मिक लोकांचा, त्यामुळे बुद्धाची वैरिणी बनत नाही. भगवान बुद्धाची वैरिणी कोण बनते? जे लोक धार्मिक लोकांचा, श्रद्धावान लोकांचा विरोध करतात, सदाचारी लोकांचा विरोध करतात, सद्गुणी लोकांचा विरोध करून तिरस्कार करतात, ते लोक बुद्धाचे वैरी बनतात. परंतु मी तशी नव्हती, बुद्धाची वैरिणी नव्हती. आणि जे लोक वैर करतात ते लोक, त्यांना नातेवाईक मिळत नाही. म्हणून ती म्हणते, या विषयामध्ये मी जळत नव्हते, ना द्वेष करीत होते, ना बुद्ध वैरिणी होते. म्हणून आता पुष्कळ नातेवाईक आहे. जे धर्मकार्यामध्ये अग्र असणाऱ्या लोकांना, धार्मिक लोकांना मी जळत नसल्या कारणाने माझे नातेवाईक आजही भरपूर आहे, पुष्कळ नातेवाईक आहे. पण ते या राजकुळामध्ये क्षत्रिय कन्यासुद्धा आहेत आणि मी त्यांच्यावर स्वामित्व करतो, अधिपत्य गाजवतो. माझ्या त्या नोकराने आहे, क्षत्रिय कन्या. म्हणते मी आता आजपासून क्रोधरहित होऊन, कोणी बोलले तरी सुद्धा मला ते लागणार नाही, मी लावून घेणार नाही, क्रोधित होणार नाही, रागावून उभी राहणार नाही, कठोर होणार नाही, मी कोप करणार नाही, तसेच द्वेषही करणार नाही, नाराजगी असंतोष प्रगट करणार नाही. मी श्रमण ब्राह्मणांना अन्न, पेय पदार्थ, वस्त्र, वाहन, माला, गंध, विलेपन, शयनासन तसेच निवास, आवास, तेलबत्ती इत्यादी सामुग्री देत राहील, नेहमी देईल. मी कधीही कुणाचा हेवा दावा करणार नाही, मत्सरी होणार नाही. मी दुसऱ्यांना मिळणाऱ्या लाभ, सत्कार, गौरव, मान्यता, वंदना तसेच पूजा इत्यादी विषयामध्ये जळणार नाही. कुणासोबत हेवा करून जल्लोकपणाने वागणार नाही, द्वेष करणार नाही आणि त्यामुळे मी बुद्ध वैरिणी पण बनणार नाही. म्हणते फारच सुंदर, म्हणते फारच सुंदर, म्हणते आजपासून माझा जीवाजीव असेपर्यंत आपण मला आपली शरणागत, 3 शरणागत उपासिका समजा. 3 रत्नाला मी शरण जाते, म्हणून मी जीवितपर्यंतं शरणं गच्छामी, जिवंत असेपर्यंत मी बुद्धाला शरण जातो, त्यांच्या धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो. म्हणून मला आपली उपासिका, शरणागत उपासिका म्हणून माझा स्वीकार करावा. या प्रकारे मल्लिकेने भगवान बुद्धाला शेवटी ही याचना केली. जे जे लोक विरोध करतात, ज्या त्या प्रकारचे लोक या क्रोधाला महत्त्व देतात, द्वेषाला महत्त्व देतात, हेवा दावा करतात, असे लोक या प्रकारे या फळाला प्राप्त करतात, या परिणामाला भोगावा लागतो. या 4 प्रकारच्या संपत्ती आहे: सौंदर्य संपत्ती, भोग्य संपत्ती, ज्ञाती संपत्ती आणि एक ऐश्वर्य संपत्ती. या प्रकारे या 4 संपत्तीने युक्त स्त्रिया असतात आणि काही काही नसतात. त्याचे भगवान बुद्धांनी हे कारण सांगितलेले आहे. म्हणून आपल्याला या कारणाला जाणून आपल्याला रंग कसा मिळावा, आपण बुद्ध वैरी व्हावे की नाही व्हावे हे आपल्या हातात आहे, मानव जन्मामध्ये हातात आहे. म्हणून आपण
कशा प्रकारचं पुण्यकर्म केल्याने आपल्याला सुंदरता, आपली ज्ञातिगण, भोग्यसंपदा, ऐश्वर्यसंपदा प्राप्त होणार, आपण या प्रवचनावरून भगवान बुद्धाच्या या देशनेवरून शिकू शकतो आणि आपल्या व्यवहारामध्ये सुधार करून आपण भविष्यकाळ आपला सुधार करू शकतो. भविष्यकाळामध्ये वर्तमान सुधारला तर भविष्यसुद्धा आपला सुधारला जातो. तर अशा प्रकारे आज जे काही आपण धम्मश्रवण करून पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे, मी धम्मदेशना करून भगवान बुद्धाची वाणी सांगून जे पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे, पुण्यकर्म चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना पोहोचो. या पुण्याच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधू साधू. यानंतर या पुण्यकर्मातला काही वाटा त्या लोकांना पोहोचो जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात, कल्याणाची भावना करतात, आपले हित चाहतात, आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र, आपले गुरुजन, आचार्य, उपाध्याय, जन्म देऊन महान उपकार करणारे उपकारकर्ता माता पिता, संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातिगण, 4 प्रत्ययाने भिक्षू संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका, या सर्वांपर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो. या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या सणाऱ्या आपत्ती, विपत्ती, दुःख, भयरोग नष्ट हो. त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये, व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो. ते बुद्ध शासनामध्ये राहत हो. त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधू साधू साधू. सबेतियो विभज्यन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवं त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. आयु आरोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च अतो निब्बान संपत्ति मिनाते समीजतु. साधु साधु साधु.